हेलो गाइड, नमस्कार। आज देखने वाले 8 स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम का 11वां चैप्टर जीवन गाने, ये कविता के वर्ब बुक के क्वेश्चन एंड आंसर। तो चलो शुरू करेंगे। पहला क्वेश्चन, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। 1. कवीच्या अनुभवातले जग। आंसर में आएगा, पहले बॉक्स में आएगा भरकटलेले, दूसरे बॉक्स में आएगा संस्काराची जाण नसलेले। कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक कोणकोणते? आंसर में आएगा पहले बॉक्स में सृष्टीचे मंजूळ गाणे, दूसरे बॉक्स में आएगा झिलमिलणारे चंद्र व चांदणे, तीसरे बॉक्स में आएगा नदीचे स्वैर पळणे, चौथे बॉक्स में आएगा सागराची अथांगता व वृक्षाची स्थितप्रज्ञता। पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. बुलंद हौसले। आपल्या मुलाबाळाचे भले व्हावे म्हणून पालकांनी मनात बाळगलेल्या विराट इच्छांना बुलंद हौसले असे म्हटले आहे। 2. चोचीमधले दाणे। लहान मुलांचे संगोपन करताना कष्ट करून पालकांना त्यांच्यासाठी अन्न आणावे लागते। मुलाबाळांची चोच ही चिवचिवणारी अशी निरागस असते। त्यांना जगण्याची ऊर्जा देणे म्हणजे चोचीमधले दाणे उपलब्ध करून देणे होय। कृती 2. आकलन कृती। 1. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा। 1. कवीला जगणे शिकवणारे घटक। दूसरे बॉक्स में आएगा या घटकापासून कवी काय शिकले। आंसर में आएगा 1. चंद्र चांदणे, अंधारात कसे चमकावे ते जगणे शिकले। 2. पंथी, संस्कारासाठी कसे जळावे ते शिकले। 3. नदी, स्वैर प्रेम कसे करावे ते शिकले। 4. पक्षी, पिलांसाठी दाणे कसे मिळवावे ते शिकले। 5. सागर वृक्ष, दुसऱ्यांसाठी घाव सोसावे हे शिकले। 2. चौकट पूर्ण करा। मंजूळ गाणे हिचे सृष्टीचे। 2. झिलमिलणारे हे चंद्र चांदणे। 3. तुळशीवर असलेली पंथी, सागराला जीव लावणारी नदी, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे, सागराचा गुण अथांगता, वृक्षाचा गुण स्थितप्रज्ञता। कृती 3. काव्य सौंदर्य कृती। 1. बिनभिंतीच्या शाळा, लाखो इथले गुरु हा विचार स्पष्ट करा। उत्तर, बिनभिंतीच्या शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग होय। निसर्गातील लाखो घटक आपले गुरु आहेत। सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो, चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात, पाण्याने भरलेला ढग उदारता शिकवतात, डोंगर आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात, नदी नाले संजीवन देऊन झाडे आपले जीवन कसे बहरावे याचा संदेश देतात, पिकांनी भरलेली जमीन परोपकार शिकवते, पशु पक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्याचा धडा देतात। अशा प्रकारे खऱ्या शिक्षणाची ओळख पटते। दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर, निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण कवींनी जीवन गाणे या कवितेत सांगितली आहे। सृष्टीतील गाणे व चंद्र चांदणे जगणे शिकवते, पंथीतील वात जळणे शिकवते, नदीचे समर्पण निस्वार्थी प्रेम शिकवते, पक्षी पिलांची जोपासना कशी करावी ती माया शिकवतात, सागराची अथांगता आपले हृदय दुसऱ्याचे दुःख झेलण्यासाठी विशाल करा असे सांगते, निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार करते, झाड स्वतः घाव सोसून माणसांना फळे फुले पाने व सावली देते, यातून दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीमधील अर्थ निस्वार्थी सेवेचा मंत्र देतो। रसग्रहण प्रश्न, पुढील ओळींचे रसग्रहण करा। कवितेच्या ओळी, भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकवून गेले। उत्तर, आशय सौंदर्य। जीवन गाणे या कवितेमधून कवी नितीन देशमुख यांनी निसर्गातील घटकांची परोपकार करण्याची वृत्ती सांगितली आहे। निसर्गाच्या प्रत्येक घटकात मूल्ये दडलेली आहेत, त्याद्वारे निसर्ग माणसावर संस्कार करतो असे प्रतिपादन केले आहे। काव्य सौंदर्य,
प्रस्तुत ओळीमध्ये कवीने खंत व्यक्त केली आहे की आजचे जग मानवताहीन झाले आहे, ते मूल्यापासून भरकटलेले आहे. त्यामुळे सुसंस्काराची जाणीव कुणालाच राहिलेली नाही. संस्काराविना माणूस पाशवी व क्रूर होतो. पण तुळशी वृंदावनात शांतपणे तेवणारी पंथी संस्कार शिकवते, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देते. पंथीकडून दुसऱ्यासाठी कसे जळावे याची शिकवण मिळते. भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेची रचना गझल सदृश आहे. जीवनाचे नेमके सार सांगण्याचे सामर्थ्य कवींच्या शब्दकळेमध्ये आहे. सुलभ भाषेत जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान सहजपणे सांगण्याची हातोटी या शब्दरचनेमध्ये आहे. तुळशी या वनस्पतीच्या पवित्रतेचे प्रतीक वापरले आहे, त्यामुळे या ओळींना सात्विकता लाभली आहे. रचनेत गेयता असल्यामुळे ओळी पटकन ओठात रुळतात. व्याकरण कृती. विशेषणे व विशेष्य यांच्या जोड्या लावा. विशेषणे विशेष्य. 1. मंजूळ गाणे. झिलमिलणारे चंद्रचांदणे. चिवचिवणाऱ्या चोची. भरकटलेले जग. सामान्य रूपे लिहा. सृष्टीचे सामान्य रूप हो जाएगा सृष्टी. संस्कारांची सामान्य रूप हो जाएगा संस्कारा. दुसऱ्यांसाठी दुसऱ्या. सागराची सागरा. शब्द संपत्ती लिहा. समानार्थी शब्द. नदी सरिता. वृक्ष झाड. सागर समुद्र. चंद्र शशी. गाणे गीत. बुलंद प्रचंड. विरुद्धार्थी शब्द लिहा. जळणे विझणे. जगणे मरणे. मंजूळ कर्कश. सजीव निर्जीव. 3. गटात न बसणारा शब्द लिहा. नदी, डोंगर, सागर, घागर. झाडे. तो बॉक्स में आंसर आएगा घागर. 2. काय, ते, मला, झाला, ही. तो बॉक्स में आंसर आएगा ऑड वर्ड झाला. 4. जसे पाखरांची चिवचिव तसेच पानांची सळसळ. पाण्याची खळखळ. 5. अथांगता सारखे 2 शब्द लिहा. स्थितप्रज्ञता, सुंदरता. लेखन नियमानुसार लेखन करा. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. 1. मंजूळ. उत्तर आएगा मंजूळ. नदी नदी. सृष्टी सृष्टी. तुळस तुळस. 4. वाक्यप्रचार. अचूक अर्थाचा पर्याय निवडा. 1. जीव लावणे. पर्याय है 1. गाणे म्हणणे, आवडते होणे, माया करणे. उत्तर आएगा माया करणे. 2. घाव सोसणे. पर्याय है प्रहार सहन करणे, रागावून बोलणे, टुकड़े करने. उत्तर में आएगा प्रहार सहन करने. तो दोस्तों, ये वीडियो आपको कैसा लगा ज़रूर लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना है. थैंक यू.